झालीच पाहिजे. नामांतर आंदोलनातील भीम सैनिकांना पेन्शन लागू झालीच पाहिजे. विद्यार्थ्यावर खोटे खटले करणारे मुर्दाबाद. विद्यार्थ्यावर लागलेले खोटे खटले मागे घ्या. नामांतर आंदोलनातील कार्यकर्त्यांवर लागलेले गुन्हे मागे घ्या. नामांतर आंदोलनातील भीम सैनिकांना पेन्शन लागू करा. नामांतर आंदोलनातील भीम सैनिकांना पेन्शन लागू करा. आणीबाणीच्या धर्तीवर पेन्शन लागू करा. नामांतर आंदोलनातील महिला भीम सैनिकांना, युवक भीम सैनिकांना पेन्शन लागू करा. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की शहीद भीम सैनिक अमर रहे. शहीद भीम सैनिक अमर रहे. शहीद भीम सैनिक अमर रहे. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा जिंदाबाद. आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा जिंदाबाद. आंबेडकरी महिला मोर्चा जिंदाबाद. आंबेडकरी महिला मोर्चा जिंदाबाद. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे. परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे. अण्णाभाऊ साठे अमर रहे. महात्मा फुले अमर रहे. छत्रपती शाहू महाराज अमर रहे. सावित्रीबाई फुले अमर रहे. आणि मोठे नेते पंथी आवले पुष्पार्पण करतील. आमचे ज्येष्ठ नेते चरणदासजी गायकवाड पुष्पार्पण करतील. नामांतर आंदोलनाचे सेनानी राजू कांबळे हे पुष्पार्पण करतील. मातंग मोर्चाचे अध्यक्ष अमरराज इंगोले पुष्पार्पण करतील. पश्चिम नागपूरचे आमचे नेते रमेशजी बुखारे साहेब, आता उत्तर नागपूरचे आमचे कार्यकर्ता गावंडेजी, कडवी चौक येथील कार्यकर्ता नरेशजी खन्ना, म्हाडाचे सेवानिवृत्त अधिकारी आणि आंबेडकरी मोर्चाचे नेते जयदेवजी शिवंडे साहेब हे पुष्पार्पण करतील. आमच्या उत्तर नागपूरच्या महिला पुष्पार्पण करत आहेत. साहेब हे पुष्पार्पण करतील. अस्मितेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, ते शहीद झाले. आज त्यांच्या शहादातवर आपण पुष्पार्पण करत आहोत. किती भाग्य घेऊन आले ते बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली. या आंदोलनामध्ये ते इथे उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ते यांनी सुद्धा लाठ्या खाल्ल्या, गोळ्या खाल्ल्या, जेलात गेलो. ठीक आहे, मरण नाही आलं म्हणून आम्ही कमसे कम त्यांना आठवण करायला तरी दरवर्षी इथे येतो. या आंदोलनाचा नायक पोचीराम कांबळे, मातंग समाजाचा पोचीराम कांबळे. मला ह्या देशातील, ह्या राज्यातील मातंग समाजाला सांगावसं वाटते की ज्या बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी ज्या पोचीराम कांबळेंनी आपल्या प्राणाचीच आहुती दिली नाही. टेंभुर्णी गाव आहे,
नायगाव तालुक्यात जिल्हा नांदेडमध्ये मी दरवर्षी जात असतो. 2 वर्ष झाले मी जाऊ शकलो नाही. त्यांच्या परिवाराचा मला फोन आला, सर म्हणे नेते भरपूर येतात आजच्या दिवशी 4 ऑगस्टला, परंतु तुम्ही का नाही आले. मी सांगितलं त्यांना काहीतरी कारण असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. त्या पोचीराम कांबळेच्या घरी जेव्हा आम्ही जातो, अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेबांची फोटो आणि गौतम बुद्धाची फोटो राहते. आमच्या मातंग समाजाचा मनोहर इंगोले याच्या घरी सुद्धा बाबासाहेबांचा फोटो आणि गौतम बुद्धाचा फोटो आहे. आज हा मातंग समाज आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी अ ब ड ची मागणी करत आहे. या मातंग समाजातील काही नेते, जनता नाही, जनता आज पण आंबेडकरी विचारधारासोबत अण्णाभाऊ साठेच्या विचारासोबत जुडलेली आहे. परंतु काही आमचे मातंग समाजाचे जे आरक्षणाचे बगलबच्चे आहेत, या आरक्षणाच्या इशाऱ्यावर उपवर्गीकरण मागतात आणि आरक्षणाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की ज्या पोचीराम कांबळेंनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे म्हणून आपल्या घरावर बॅनर लावला होता, आपल्या घरावर निळा झेंडा लावला होता, त्या मातंग समाजाच्या पोचीराम कांबळेला विचारण्यात आला की तू मांग असून, तू मातंग असून तू बाबासाहेबांचा झेंडा आपल्या घरावर कशाला लावला, कशाला जय भीम घेतो. तेव्हा पोचीराम कांबळे बोललात, बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला आरक्षण दिलं, घटनेमध्ये आरक्षण दिलं, मातंग, नाग, चमार, मैकर, शिपार, वाल्मिकी या सगळ्या समाजाला 59 जातीला बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. तेव्हा तुम्ही बाबासाहेबाला हा प्रश्न काऊन नाही विचारला की बाबासाहेब तुम्ही आम्हाला काऊन आरक्षण दिलं. आणि त्या बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे ह्या देशातला मांग, ह्या देशातला मैतर, ह्या देशातला महार, ह्या देशातला वाल्मिकी, ह्या देशातला भटक्या जातीच्या स्वाभिमानी जे दोघं ठामपणे जगत आहे, ते फक्त बाबासाहेबांच्या मेहरबानीने. असं जेव्हा उत्तर त्यांनी पोचीराम कांबळेंनी तिथल्या व्यवस्थेला दिलं, पोचीराम कांबळे म्हणे तू जास्त बोलू राहिला, महाराजच्या संगतीमध्ये राहून तू बिघडला, जय भीम कशाला घेतो म्हणे. तर पोचीराम कांबळेंनी मी जय भीम घेणार, तो माझा अधिकार आहे म्हणे. आणि मी जेव्हा जय भीम घेतो तर मला गर्व वाटते म्हणे, माझ्या रक्तामध्ये भीम रक्त संचारते म्हणे आणि मला एवढा स्वाभिमान वाटते म्हणे. तेव्हा मी हक्काने बाबासाहेबांचं नाव घेतो म्हणे. त्याला पकडलं, 20-25 गुंड्यांनी त्याचा पाठलाग केला. पोचीरामनी बेप्रसंग पाहिला, 25-30 गुंडे आहेत, हातात तलवारा, भाले पिशवे आहेत. त्यांनी पाहिलं की पळ काढण्यामध्येच आपलं भलं आहे. त्यांनी तिथून पळ काढला, त्याचा पाठलाग केला. त्याचा पाठलाग करताना 25-30 कुठेने एकटा पोचीराम कांबळे कुठे भातूर होता, त्याला पकडला आणि बोले पोचीराम जय भीम घेशील का. हो घेईल म्हणे. पोचीरामनी बोललं मी जय भीम घेणार, तर एक हात त्याचा कापला. बोल म्हणे तू दुसरा बी हात कापला, जय भीम घेशील का. हा घेईल म्हणे. रंगाच्या चोटवर जय भीम घेईन म्हणे. जय भीम माझं रक्त आहे म्हणे, जय भीम माझा स्वाभिमान आहे म्हणे. पहा म्हणे या हातातून माझे रक्त वाहत आहे म्हणे, हे रक्त निळं आहे म्हणे, त्याच्यात बाबासाहेबांचं रक्त वाहत आहे म्हणे. दुसरा बी हात पोचीराम कांबळेचा कापला. हो पोचीराम म्हणे जय भीम घेशील का. येणार म्हणे. तिसरा त्याचा पाय कापला. बोल पोचीराम म्हणे आता तरी नको घेऊ म्हणे जय भीम, एका पायावर तू जगू शकतो म्हणे. मला जगाचं नाही म्हणे, बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी माझ्या शरीराचे तुकडे केले तरी मी म्हणे जय भीम सोडणार नाही. त्याचा पाय पण कापला, पुन्हा हात पाय कापून त्याला वेगळं केलं, फक्त त्याचा धड बाकी होतं. आता तरी पोचीराम म्हणे जय भीम बोलणं सोड. जेव्हापर्यंत जिवंत आहे म्हणे, जेव्हापर्यंत माझ्या शरीरात रक्ताचं थेंब आहे म्हणे, तेव्हापर्यंत मी बाबासाहेबांचं नाव घेईल म्हणे. एवढं बोलून त्याची गर्दन कापली. तो पोचीराम कांबळे, पोचीराम बहुबा कांबळे आज शहीद झाला. आजच्या दिवशी कसा मातंग असेल तो, किती बहादूर मातंग असेल की ज्यांनी बाबासाहेबांच्या नावासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. याचा पोरगा चंदर, तो आपल्या बाबाचा त्यांनी बदला घेतला आणि चंदरची सुद्धा हत्या झाली. आज पण तो परिवार मातंग समाजाचा, तुम्ही जा बनवरराव, त्या टेंभुर्णी गावात, नायगाव तालुक्यात, नांदेड जिल्ह्यातले गाव, आजच्या दिवशी जा, तिथे हजारो मातंग समाजाचे लोक येऊन तिथे मोठा स्तंभ उभारण्यात आलेला आहे. 50 फुटाचा स्तंभ उभारण्यात आलेला आहे. त्या स्तंभाला लाखो लोक जाऊन तिथे मानवंदना देतात. पोचीराम कांबळेला आजच्या 4 तारखेला असा तो पोचीराम मातंग समाजाचा नेता होऊन गेला. आज पोचीराम कांबळेला पूर्ण आंबेडकरी समाज सल्यूट करतो.
पुन्हा आंबेडकरी समाज त्याची शहादत आणि त्याला निरासरण ठोकतो ही कामगिरी त्या मातंग समाजाच्या पोचीराम केली. आणि आमच्यातले काही मातंग समाजाचे नेते म्हणतात की बाबासाहेब चळवळीसाठी आधी काय केलं. अरे पोचीराम कांबळे जसे लोक मातंग समाजामध्ये राहून शहीद होऊ शकतात. विठ्ठल उमप दीक्षाभूमीमध्ये जेव्हा गाणं म्हणायला आला हे भगवान गौतम बुद्धाचं गाणं म्हटलं जय भीम घेतल्याने तिथंच कोसळलं आणि तिथं आपले प्राण सोडले. हा मातंग समाज याला म्हणतात मातंग समाज. अण्णाभाऊ साठे म्हणाले होते जग बदललं करून घ्याव, सांगून गेले मला भीमराव, तर ऐकत नाही ना आमच्या श्यामराव. काय करायला मोठे दुःख आहे. तर मातंग समाजाने सुद्धा आजच्या दिवशी पोचीराम कांबळेला श्रद्धांजली वाहिली पाहिजे. यासाठी आमच्या आंबेडकरी मातंग मोर्चाचे अध्यक्ष मनोहरराव त्याचे सहकारी आलेले आहेत. हे आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. आणि आपण आजच्या प्रसंगी दरवर्षी आपण मागणी करत असतो की शासनाने आणीबाणीमध्ये जे लोक आतमध्ये होते, इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लावली होती तेव्हा जे लोक आतमध्ये होते त्यांना महाराष्ट्र सरकारने पेन्शन लागू केली. 62,000 कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे मराठवाडा विद्यापीठासाठी. आज दिलीप मेंढेच्या घरी जाऊन बघा, उत्तर नागपुरात राहते कशा अवस्थेत त्याचा परिवार जगत आहे. असे कित्येक भीमसैनिक आहेत एक वेळचं जेवण त्यांना नशिबी नाही, एक वेळचं त्यांच्या मुलाबाळांचे काय हाल आहेत. अशा लोकांची यादी आमच्याजवळ आहे. तर महाराष्ट्र शासनाने अशा शहीद भीमसैनिकाच्या परिवाराला आणि ज्यांनी या नामांतरासाठी संपूर्ण आयुष्य बर्बाद केलं असे राजीव कांबळे, असे चरणदासजी गायकवाड, असे कित्येक लोक इथे आहेत की ज्यांनी, मी सुद्धा कित्येक वेळा जेलात गेलो, कित्येक वेळा लाट्या खाल्ल्यात, कित्येक वेळा हातपाय तोडले, सलामत आहोत की मी जिवंत आहोत. 40 केसेस पोलिसाच्या आमच्या अंगावर होते. आम्हाला बी तडीपार करण्यात आलं होतं, आम्हाला बी लोकां मिसामध्ये टाकण्यात आलं होतं, पण आम्ही घबरावलो नाही. आमच्या पोराभाराची आम्ही पर्वा केली नाही. नामांतराचं आंदोलन करत असताना 6 महिन्याची मुलगी आमची मरण पावली. त्या 6 महिन्याच्या पोरीला जेव्हा मी आपल्या हातात आपलं कफन घेऊन गेलो आणि त्या कफन नेत्यांनी पांढऱ्या कपड्यामध्ये त्या माझ्या मुलीला मी जेव्हा तिथं त्या स्मशानभूमीच्या गड्ड्यामध्ये गाडला तेव्हा गाडताना मला आठवण आलं की हा जो पांढरा कपडा आहे हा पांढरा कपडा खराब होऊन जाईल, मुलगी तर मेली ती जिवंत होणार नाही. तो पांढरा कपडा काढला आणि त्या पांढऱ्या कपड्यावर बॅनर बनवलं, नामांतर झालं पाहिजे. म्हणून हा कपडा खराब होईल, आपल्याजवळ पैसे राहत नाही बॅनर बनवायला, ह्या कपड्यावर मी नामांतर झालं पाहिजे म्हणून बॅनर बनवला. हे त्याग आणि बलिदान केलेले लोक आहोत. बाबासाहेबांच्या कृपेने, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने चटणी भाकर खाऊन सुखी आहोत. म्हणून रात्र दिवस कधी ह्या गावात, कधी त्या गावात, कधी त्या जिल्ह्यात, कधी त्या खेड्यात कशासाठी फिरतो आम्ही की आम्हाला वाटते की आम्हाला बाबासाहेबांनी चटणी रोटी दिली, परंतु घरी मारण्यापेक्षा समाजासाठी कुठेतरी आपलं बलिदान दिलं पाहिजे, त्याग केला पाहिजे. एवढे उपकार बाबासाहेबांनी आपल्याला केलं. म्हणून हे आमचे सगळे कार्यकर्ते, हे आमची संपूर्ण टीम कधी निवडणूक लढत नाही, कधी चुनावात उभी होत नाही, तर 22-25 वर्षापासून आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा, आंबेडकरी विचार मोर्चा, आंबेडकरी महिला मोर्चा त्यागानी पाऊस बरसात उन्हाळा राहो कार्यक्रम आणि समाजाचं काम करत असते. कधी कोणत्या पक्षासोबत युती केली नाही, कधी कोणत्या पार्टीत आम्ही गेलो नाही. आमच्या जे स्वतःचं संघटन 25 वर्षापासून चालवत आहोत. राहू द्या आमच्याजवळ 25 लोक असतील, 50 लोक असतील, परंतु कामाचे आहेत. बाबासाहेब बोलले होते 10 गर्दी करण्यापेक्षा 2च लोक भीमसैनिक कामाचे आहेत. हा त्याग आमच्या कार्यकर्त्यामध्ये आहे, म्हणून मला फार गर्व वाटतो. डॉक्टर साहेब जनबंधूवर गर्व आहे, आमच्या वैशालीवर गर्व आहे, आमच्या महिलांवर गर्व आहे की बाबासाहेबांचे उपकार आपण फेडू शकत नाही. इतके उपकार बाबासाहेबांनी आपल्यावर केले. आपल्या जीवनभर आपल्या शरीराच्या चमडं बी काढून जे त्या चमड्याची चप्पल बी जर बाबासाहेबांच्या पायामध्ये आपण घातली तरी बाबासाहेबांचे उपकार आपण फेडू शकत नाही. एवढे महान उपकार बाबासाहेबांनी आपल्याला केलेले आहेत. म्हणून बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी ते जे शहीद झाले, उद्या आपल्यालाही मरण आला तर आपण मागं पुढे पाडणार नाही. हा संकल्प आम्ही आजच्या प्रसंगी करत आहोत आणि शासनाला मागणी करत आहोत की ज्याप्रमाणे
आणीबाणीवाल्या मिसावाल्यांना तुम्ही पेन्शन लागू केली. नामांतर आंदोलनामध्ये ज्यांनी त्याग केला अशा लोकांना शासनाने पेन्शन लागू करावी, जेणेकरून त्यांचं आर्थिक पुनर्वसन होईल. कारण की हे जी पेन्शन आहे, हे जो आंदोलन आहे, मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे, हे आम्ही मागितलं नव्हतं. आंबेडकरी समाजानं नाही मागितलं की बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला भेटेल तर का आमच्या पोरांच्या नोकऱ्या लागतील. ही समाजाची मागणी होती, ही शासनाने मागणी केली. शासनाने ठराव पारित केला आणि दोन्ही सदनामध्ये तो ठराव पारित झाला. विधानसभेत आणि विधान परिषदमध्ये तो ठराव पारित झाला. जेव्हा एक वेळा सदनामध्ये जेव्हा ठराव पारित होत असते आणि अशा वेळेस त्या ठरावाची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी शासनाची असते. कारण की ती लोकशाहीची जबाबदारी असते आणि लोकशाहीच्या माध्यमातून दोन्ही सभागृहाने ठराव पारित करून बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्या म्हणून बोलण्याबरोबर संपूर्ण मराठवाडा बेचिराग करून टाकलं सैतानांनी. कित्येक लोकांचे प्राण गेले. सुहास निपनसोड, जनार्दन मोवाळे, प्रतिभा तायडे, कित्येक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अशा कित्येक लोकांचे घरं बर्बाद झाले. शेकडो दलितांचे घरं जाळण्यात आले. बाळकपण असलेल्या महिलांच्या गुप्तांगमध्ये लाखो टाकण्यात आलं. एवढा अन्याय अत्याचार केला. जेव्हा आम्ही पाहत, जेव्हा आम्ही ऐकत होतो तर आम्हाला असा वाटत होतो की काय करावं आणि काय नाही. पण आम्ही बी 2-2 हात केले, मुकाबला केला. आम्ही पण मारलं त्या सैतानाला, त्यांच्यासोबत 2-2 हात केले. अशा लोकशाहीसाठी ज्यांनी आपलं त्याग केला अशा लोकांना शासनाने पेन्शन लागू करावी. ही पेन्शन देणे ही शासनाची जबाबदारी आहे. कारण की या सैनिकांनी, हे जे सैनिक आहेत यांनी लोकशाहीच्या अस्मितेसाठी आंदोलन केलं. 18 वर्ष संघर्ष केला, 7 वर्ष नाही, 14 वर्ष राम वनवासात गेला, 14 वर्षात परत आला. इथं तर 18 वर्षापेक्षा बी वनवास होता. कशी अवस्था होती भीमसैनिकाची, कसे भीमसैनिक लढले, कशा अवस्थेमध्ये लढले. तर या भीमसैनिकांना मिसामध्ये ज्या पद्धतीने लोक होते त्यांना पेन्शन लागू केली, तेच पेन्शन भीमसैनिकांना लागू करावी अशी आमची आजच्या प्रसंगी मागणी. त्या प्रसंगी आता आमच्या सुद्धा काही 2 शब्द बोलतील अशी म्हणतो. हा वनवा जेव्हापासून पेटला, मराठवाडा विद्यापीठाला नामांतरामध्ये नाव देण्यात यावं, त्या युनिव्हर्सिटीला नाव देण्यात यावं, त्यासाठी जो वनवा पेटला त्यामध्ये कोशीराम कांबळे हे 10 वाजता जेव्हा मरण पावले, त्याच्याच पहिले सकाळी 4 तारखेला जनार्दन मोवाळ नावाचे जे व्यक्ती होते त्या व्यक्तीने रात्रीलाच आपला जो 27 जुलैपासून चालू होता, तो 27 जुलैचा आंदोलन सतत 4 तारखेपर्यंत चालू होता. आणि 4 तारखेच्या सकाळी 7 वाजता जनार्दन मेवाड यांना 500 लोकांनी एकत्रित येऊन मारण्यात आलं. त्यांनी आपल्या तलवारी टाकीलाच तयार करून ठेवण्यात आलं. लढा हा चालूच होता. लढा इतका भयानक होता की एकेका व्यक्तीला गाठून त्यांनी मारण्याचा जो संकल्प चालू केला. त्यांनी आपल्या टोपल्यांमध्ये दगडे ठेवले आणि टोपल्यांमध्ये दगडे ठेवून तलवारी, लाठ्या हे घेऊन प्रत्येक जण, म्हणजे हे जे ज्याला आपण कोणता समाज म्हणता येईल, ज्याला सैतानी समाज म्हणजे एकदम, आणि तलवारी मारत असताना जय शिवाजी, जय भवानी असे नारे त्यांनी लावले. पण ते ह्या व्यक्तीला मारताना जेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं तर पोस्टमॉर्टम 150 पुन्हा त्यांच्या शरीरावर दिसले. आणि त्यामध्ये शहीद झालेले 200 व्यक्ती होते. 200 व्यक्तीपैकी 150 व्यक्तींची लिस्ट अजूनही मिळाली आणि 100 लोकांची लिस्ट अजूनही मिळालेली नाही. अशा पद्धतीने निर्घृण हत्या त्या मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी करण्यात आलं. आणि अशा या शहीदांना या प्रसंगी आम्ही दरवर्षी 4 ऑगस्टला त्यांना मानवंदना देण्यासाठी एकत्रित होतो. आणि एकत्रित होऊन जेव्हा मानवंदना देतो तर अजून शासन, याच शासनाला अजून आम्हाला हे सांगायचं आहे की हा जातीवंताचा लढा अजूनही संपलेला नाही आणि हा सतत ठेवत राहणार आहे. जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा आम्हाला आहुती द्यावं लागते. ही संघर्षाची लढाई संघर्षानेच आम्हाला जिंकावं लागेल.
त्यावेळेस आमच्या प्राणाची आहुती गेली तरी आम्हाला कुठल्या गोष्टीची चिंता राहणार नाही, कारण बाबासाहेबांनी आम्हाला एवढं काही देऊन ठेवलेलं आहे की आज आम्ही व्यवस्थित खाऊन घेऊन सुखी आहोत. पण हे लोकांना अजूनही माहीत नाही. 25 वर्ष झाली, पण 25 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांना याच्याबद्दल माहिती नाही की आपण कशासाठी लढलं पाहिजे आणि कशासाठी एकत्रित झालं पाहिजे. ही लढाई अशी सतत तेवत राहो. शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला ताजंच उदाहरण आहे. 20 तारखेला एवढी मोठी घटना घडली आणि त्या घटनेमध्ये 22 विद्यार्थ्यांनी स्वतः आत्महत्या केली. त्याच्यावरही शासन लक्ष देत नाही आणि अजूनही किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहे. त्या शासनाकडे फार मोठ्या आशेने आपण बघतोय, पण ही लढाई आपल्याला सतत लढावी लागणार आहे आणि आपण आपलं जेही आहे ते जागरूकतेने आपण याच्याकडे लक्ष केंद्रित करून पाहायला पाहिजे, अशी आजची ही भूमिका आहे. हा संघर्ष असाच सतत चालत राहील आणि हा याचा अग्नी सतत तेवत राहील आणि आपण संघर्ष करत राहू आणि संघर्षासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हे त्या प्रसंगी मला सांगावंसं वाटते. आणि जेवढेही शहीद झाले त्यांना माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून, आमच्या आंबेडकरी समाजाकडून, आमच्या योगा स्मारककडून सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्रित झालो आहोत. सर्वांचे आभार.